Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज, वसा जनसेवेचा. महाराष्ट्रात अनधिकृत भोंगे बंदचा कायदा लागू राहील, यामध्ये कुणाची दादागिरी चालणार नाही, असा टोला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अजित पवार यांना लगावला. त्यांना याबद्दल विचारले असता ते पुढे म्हणाले की महाराष्ट्राचे युती सरकार न्यायालयाचा सन्मान करते. ध्वनी प्रदूषण कायदा हा राजीव गांधी सरकार असताना देखील होता. हा कायदा गणपतीला लागू झाला, नवरात्रीला लागू झाला, पण महाराष्ट्रातील एकाही मशिदीत तो लागू झाला नाही. त्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले, ते मुख्यमंत्र्यांनी मान्य केले, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात 2 लाखाचे वर खोटे कागदपत्र किंवा कागदपत्र दिले नाहीत, फसवाफसवीची कामे केली आहेत, यांचे पुनर्निरीक्षण आणि रद्द करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. आजपासून भोंगामुक्त महाराष्ट्राचा अभियानाचा पाठपुरावा मी चालू केला आहे. मुंबई कमिशनरने जशी मोहीम राबवली तशी बुलढाणा जिल्ह्यात राबवावी, असे आवाहन बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना केल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे. बुलढाणा जिल्ह्यात नायब तहसीलदारांनी जे बेकायदा आदेश दिले, याबाबत मोहीम राबवत असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले. आजपासून भोंगामुक्त महाराष्ट्र अभियान त्याचा पाठपुरावा मी चालू केला आहे. भोंगामुक्त मुंबई झालं. मुंबई पोलिसांनी 15 बेकायदेशीर भोंगे मशिदीवरून खाली उतरायला लावले. आता महाराष्ट्रात पण ठिकठिकाणी मशिदी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता दिवसात रोज 5 वेळा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णयाचा भंग करतात. मी SP साहेबांना विनंती केली आहे की मुंबई कमिशनरनी जशी मोहीम राबवली तशी आपण बुलढाणा जिल्ह्यात राबवावी. जिल्हाधिकारी कडे आम्ही जे बांगलादेशी, रोहिंग्या, घुसखोर अपात्र लोकांनी मोठ्या प्रमाणात 2024 मध्ये खोटे कागदपत्र दाखल करून जे जन्म प्रमाणपत्र मिळवलं, बुलढाणा जिल्ह्यात नायब तहसीलदारनी 300हून अधिक असं बेकायदेशीर आदेश दिले आहेत. ते रद्द करण्याचे मंत्रालयाने निर्देश दिल्यानंतर आजपर्यंत एकही या 1300 लोकांचा प्रमाणपत्र परत घेण्यात आलेलं नाही. त्याच्या व्यतिरिक्त काही ठिकाणी सरकारी हॉस्पिटल मधून 1 वर्षहून अधिक वयाच्या लोकांचं नाव, 1 वर्ष असेल 41 वर्ष, बेकायदेशीरित्या, उदाहरण मलकापूर मध्ये 1426 असं बेकायदेशीर नोंदी घेण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं ती फार गंभीर बाब आहे. त्यांनी मान्य केलं आहे की आजपासून ते डे टू डे